हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता वाजले 5, तर आम्ही सगळे तयार होऊन ना केंद्रात निघालोय. तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक पुढे गेले, तर मी टाळा वगैरे सगळं लावून वगैरे आणि जर्किंग वगैरे घेऊन सगळं तयारी करून मी निघाली, कारण की थंडी खूप आहे. परत रात्री यायला आम्हाला उशीर झाला तर थंडीत, म्हणून तयारी करून चाललोय. तर इथं बघा मी निघाली आणि सकाळी आम्ही महादेवाला गेलेलो आणि शाहूपुरीत मठ आहे ना स्वामी समर्थाचं, तिथे गेलेलो आणि येता येता दत्त महाराजांचं मंदिर होतं आणि तिथं पण पाया पडून घरी आलो. आणि आता संध्याकाळी आम्ही निघालोय केंद्रात. तर आज दिवसभर आम्हाला फक्त आम्ही ना दिवसभर ना स्वामींचं दर्शन करत फिरायला लागलोय. तर संध्याकाळी पण आम्ही म्हटलं की केंद्रात जाऊ. तर आता एवढं सगळं झालं म्हणजे दर गुरुवार तर जायचं म्हणून स्वामींच्या केंद्रात चाललो आहे. तर 5 वाजले घरातलं आणि 6:30ची आरती आहे. तर आरतीला पण हजेरी लावायची, आरती पण करायचं. आणि आज पहिला दिवस आहे वर्षाचा, गुरुवार आहे, तर ते पण होईल म्हणून निघालो आहे. तर स्वामींचं दर्शन पण होईल आणि केंद्रातल्या आरतीची पण हजेरी होईल. तर म्हणून निघालो आहे. तर छान वाटते आणि आज दिवसभर फक्त स्वामींचंच नामस्मरण आणि स्वामींचं दर्शन करायला लागले. ते एवढं भारी वाटतं आणि छान पण वाटते, आनंद पण आहे. तर आणि आता कुठायला म्हटलं पवे नाक्यावर पेट्रोल पंपाच्या पाठीमागून जाणार आहे. तर तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. आणि आज गर्दी मंदिरात एवढी, स्वामींच्या मंदिरात एवढी गर्दी आहे. म्हटलं केंद्रात किती गर्दी, आता आम्हाला पण नाही माहिती किती आहे. तर आता इथं ट्रॅफिक पण बघा, हे बघा जाता जाता आज आम्हाला ट्रॅफिक पण एवढं लागलं ना. तर तिथं पण होतं ट्रॅफिक, कुठं गोडवली नाक्यावर. त्याच्यानंतर इकडे आलं तर इकडे पण ट्रॅफिक आहे. आता एवढं ट्रॅफिक भेटलं, आता पुढे जाऊन ट्रॅफिक भेटायला नको, नाहीतर मग केंद्रात जायला खूप वेळ होईल आणि आरती पण चुकील असं वाटते. तर आता ऑलरेडी 6 वाजलेत. आता केंद्रात जायला किती होत आहे, कारण की 6:30च्या आत जावं लागेल. तर आता आतमध्ये जागा भेटते, नाही तर शक्यतो बाहेरच भेटणार. तर आता गर्दी मला तर बहुतेक असं वाटतं आज 1 तारीख आहे म्हटलं केंद्रात खूप गर्दी असेल. आता पुढे जाऊन पण ट्रॅफिक आहे, तुम्हाला दाखवत आहे बघा. दुसरा रुटीनला त्या चाललो आहे, इथं पण ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही केंद्रापाशी पोचलो. हे बघा किती गर्दी आहे आणि केवढी मोठी लाईन आहे, किती लहान आहे बघा. तर एवढी गर्दी आहे, मी म्हटली ना तुम्हाला, असं बहुतेक मला वाटतं केंद्रात तर गर्दी असेल आणि नेमकंच गर्दी भेटली मला. आणि आम्ही एवढं लांब आहे ना, तर केंद्रात जायला आम्हाला आतमध्ये शक्यतो असं वाटतं आरती आम्हाला भेटणार नाही, म्हणजे बाहेर भेटणार, आतमध्ये भेटणार नाही असं वाटतंय. आणि समोर केंद्र आहे बघा, ते पत्राशेट असं मारलेत ना, ते केंद्र आहे आणि लाईन खूप पाठीमागे हे बघा. तर आम्ही हळूहळू पुढे जायला लागले आणि नेमकं आता बघा कुठे आम्ही हळूहळू सरकत आता पुढे आलो. तर बहुतेक आरती पण चालू झाली, दाखवते तुम्हाला. अंबर जानवा भव्य कायना दिव्य कायना पंचप्राण गेदारा. तुम्हाला सांगितलं ना आरती चालू झालं, नेमकं आम्ही बाहेर आहे आणि एवढी प्रचंड गर्दी आहे बघा. तिथं पुढे पण आणि हे पुढून शूट केलं आणि मागे पण एवढी गर्दी आहे, तुम्हाला दाखवते बघा. आतमध्ये पण खूप गर्दी आहे आणि आम्ही बाहेरच थांबून स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेरच आरती केली. आरती झाल्यानंतर 5-10 मिनटं थांबलं आणि हळूहळू गर्दी कमी होत गेली. तर हळूहळू लाईन पुढे सरकत गेली स्वामींचं दर्शन करायला. आणि उद्या पौर्णिमा आहे, म्हणजे शुक्रवारी. त्याच्या अगोदर हे बघा किती छान, खूप छान सजवलं आहे आणि पूर्ण भाज्यांचं नैवेद्य आणि एवढं छान वाटते ना, तुम्हाला काय सांगू. आणि गर्दी, प्रचंड गर्दी, त्याच्यात शूट केलं मी. आणि हे बघा तुम्हाला दाखवते आणि भारी वाटते. आणि हे बघा कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि प्रत्येक केंद्रात असंच होत असेल. आता केंद्र आहे म्हटलं, प्रत्येक केंद्रात पौर्णिमाच्या, शाकंभरी पौर्णिमाच्या दिवशी असंच होत असेल. आणि तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवते. हे बघा स्वामींचं दर्शन शेवटलं तर छान झाले. तर आरती खाली म्हणजे बाहेर केली आणि दर्शन छान झालं. दर्शन केलं आणि थंडी खूप वाजायला लागली म्हणून तोंडाला बांधला मी. मला शक्यतो आवडत नाही तोंडाला बांधायला, थंडी असून दे किंवा ऊन लागून दे काही.
धूळ पण किती असला तरी मला तोंडाला बांधायला आवडत नाही. पण थंडी एवढी वाजायला लागली ना, तर ते म्हणून तोंडाला बांधलं आणि सरळ निघालो. तर कसं तरी सूट केलं आणि ते काय आहे ना, म्हणून पवे नाक्याला असं गर्दी आहे बघा. तर त्याच्यानंतर तिथून पेट्रोल भरलं आणि पेट्रोल संपलेलं वाटतं. गाडीतून पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तर मग उद्या सकाळी त्यांना कामाला पण जायचं ना, तर त्या पेट्रोल फुल केली. जाताना आम्ही पेट्रोल नव्हतं भरलेलं म्हणून येताना पेट्रोल भरलं आणि घरी निघालो. हे बघा मी तोंडाला बांधले आणि शक्यतो मला तोंडाला बांधायला आवडत नाही, तरी बांधले. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.